अकॅडमिक इयर जेव्हा चालू असतं मुलांचं, तेव्हा मुलांनी आणि पेरेंट्सनी दोघांनी कूल राहणं खूप गरजेचं असतं. तर या 3 गोष्टी मी सांगणार आहे, त्या आपण नित्यनियमाने व्यवस्थित केल्या ना तर नक्कीच आपल्याला रिझल्ट छान मिळणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे न्यूरल हायजॅक होणं रोखायचं आहे मुलांचा आणि स्वतःचा. दुसरी गोष्ट, आपला जो ब्रेन आहे त्याचं रिप्रोग्रामिंग करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बॉडी आणि माइंडचं डिटॉक्स करायचं आहे. तर पहिली गोष्ट न्यूरल हायजॅक. याच्यासाठी आपण काय करणार आहे, हॅपी फूड खाणं गरजेचं आहे. मुलं ट्युशन्सला जातात, बाहेरचं खातात तर थोडी गडबड होते. त्यामुळे हॅपी फूड, त्यांना आवडणार अन्न सात्विक प्रकारे आणि हायजीन मेंटेन करून देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं की टच थेरपी. घरामध्ये पेट आहे किंवा प्लांटिंग केलंय, आपण त्यांना झाडांना पाणी घालायला सांगतो, त्या झाडांना हात लावणं ही एक थेरपी आहे, ज्याच्यामुळे आपले हॅपी हार्मोन्स आहेत बॉडीमध्ये ते रिलीज होतात. नियर टू नेचर म्हणजे निसर्गामध्ये राहणं ही पण त्यातलाच एक भाग आहे की मुलांना बाहेर घेऊन जाताना थोडंसं नेचरमध्ये घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण म्हणू की स्लीपवर आपण खूप जास्त कंट्रोल ठेवला पाहिजे. रात्री जागरण करून अभ्यास करण्यापेक्षा पहाटे अभ्यास करणं कधीही उत्तम राहील. रिप्रोग्रामिंग ऑफ माइंड. आपल्या डोक्यामधले काही मिथ आहेत ते काढून टाकणं गरजेचं आहे. मला ह्या क्षेत्रात जायचंच आहे, नाही गेलं तर काय होईल. पेरेंट्सच्या डोक्यामध्ये जे मिथ असतात किंवा बर्डन असतं की आमच्या मुलाला याच ठिकाणी आपल्याला शिक्षणाला घालायचं, तर ते थोडी काढून टाकूयात. त्यासाठी रिलॅक्सिंग म्युझिक आपल्याला हेल्प करणार आहे. त्याच्यानंतरच थोडंसं एक्सरसाइज रेग्युलर करणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बॉडी आणि माइंडचं डिटॉक्स. तर त्यासाठी आपल्याला नस्य, शिरोधारा आणि शिरोअभ्यंग हेल्प करणार आहे. खूप छान थेरपीज आहेत, अगदी छोट्या छोट्या अर्ध्या तासाच्याच ट्रीटमेंट आहेत, पण तुमच्या मुलाच्या रँकिंग मध्ये ह्या ट्रीटमेंट्स नक्कीच हेल्प करणार आहेत, जे आयुर्वेदामध्ये खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. थँक्यू.